तर नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉगिंगमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे रोहिणी सिरसट। तर म्हटलं आधी सुरुवातीला फोटो काढून घ्यावं। तर आज आमची पंगत होती म्हणून आम्ही चाललो होतो खुनेश्वरला। तर तिथं काय असतं तर आमच्या आजी सासू काहीतरी बोललेले आहेत आधी, तेच आता आम्ही करतोय। तर बघू शकता हे आम्ही शाळेमध्ये शिकलेले आहे 10वी पर्यंत, 5वी ते 10वी पर्यंत इथे मी शाळेला शिकलेले आहे बरं का। आणि झालं काय, मग माझ्या मावशी ही इथंच राहायला आलेले मग मग त्याही त्यांच्या मुली इथंच शिकतात। तर बघू शकता मग आता आम्ही मंदिरात पोचलो, जवळ तर आलो होतो। तर म्हटलं बाहेरून एखादा व्हिडिओ घ्यावा। तर मग आतमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला सांगते कशा प्रकारे आहे हे मंदिर वगैरे। आणि प्रसिद्ध आहे बरं का मंदिर, संत ज्ञानोबा महाराजांचं मंदिर आहे हे। तर बघू शकता खूप मोठं मंदिर आहे आणि बाहेरचा एरियाही खूप छान आहे। तर बघा आमची लेकरं कशी कुत्र्यांसोबत खेळत बसतात, कुत्र्याची पिल्ली होती। तर इथं छोटे छोटे मंदिर वगैरे आहेत, खूप छान आहेत, बघण्यासारखे होते। आणि अजूनही काय काय नवीन मंदिरं झालेली आहेत तेही मी तुम्हाला मोहर दाखवतेच, तुम्ही बघू शकता। हे आमच्या आजी सासू आहेत, त्या पाया पडत आहेत। आणि हे बघा हे संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे। तर बघू शकता तुम्ही। तर इथं छोट्या छोट्या मूर्त्या होत्या। तर गणपती, संत तुकाराम, राधाकृष्ण, राम लक्ष्मण, विठ्ठल रुक्मिणी यांचे काही काही मूर्त्या होत्या, छान होत्या बरं का। मंदिरही खूप छान बांधले। आणि चला मग, तर मोहर बघू शकता तुम्ही मंदिर अजूनही कशा कशा प्रकारे आहेत। हे बाहेरचा एरिया होता। तर झालं काय, तर इथं अभिषेक घालायला चालू आहे, तोपर्यंत आता आमचा गोलूही केळ खाऊन घेत होता, त्याला भूक लागली होती। म्हटलं आता बाहेर माणसांना जेवूही घालावं, कारण एकतर आम्ही 11 वाजता पोहोचलो होतो, त्यांचा 10चा टायमिंग होता जेवाचा। तर लवकर गेलो असतं तर त्यांनाही लवकर जेवायला भेटलं असतं। तिकडे अभिषेक चालू आहे तोपर्यंत इकडे यांना जेवायला वाढलं। आणि बघू शकता ही लोक कंटिन्यू इथं असतात बरं का। तर आमच्या हिंदवीला आणि गोलूलाही खूप म्हणजे खूप भूक लागली होती, त्याही बसल्या जेवायला। तर ही आहे का इथं समाधी आहे ज्ञानोबा महाराजांची इथं समाधी आहे बरं का, जिथं फुलं ठेवल्यात आणि इथंच अभिषेक घातलेला आहे त्यांचा। तर बघू शकता कशा प्रकारे घातलेला आहे। मी त्याचा व्हिडिओ पूर्ण घेऊ शकले नाही, कारण इथं आता आरती चालू होती म्हणून मला घेता आला। तर बघा बाजूला रुक्मिणीची ही मूर्ती आहे आणि हे बघा अशा प्रकारे अभिषेक घातलेला आहे। तर छान आहे मंदिर, छान वाटलं आम्हाला, खूप प्रसन्न वाटलं, कारण आम्ही तिथे 2 ते 2.5 तास होतो। एकदम मस्त वाटलं आणि खूप छान आहे। तर मग आळंदीला याचं आहे बरं का मंदिर। चला मग बाय।